अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर याचं राजकारण न करता त्याची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी सरकारने पण घेतली पाहिजे, ज्या ज्या विभागाची जबाबदारी असते त्या विभागांनी पण घेतली पाहिजे आणि इतर पण सामाजिक संस्थांचं काय मत आहे. आता आज पण कलेक्टरांना वेगवेगळ्या पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल अनेक शिष्टमंडळ त्यांना भेटायला येत आहेत, आज पण येत होते, कारण उद्या परवा सुट्टी आहे. मी त्यांच्याशी पण संपर्कामध्ये आहे आणि या पद्धतीनं सगळ्या झालेल्या घटनांवर फार बारकाईनं राज्य सरकार लक्ष ठेवून आहे, आम्ही सगळे लक्ष ठेवू. या सगळ्या घटनांमध्ये राजकारण होताना दिसतंय का? कारण विरोधकांकडनं सरकारवरती टीका होते, गृह मंत्रालयाकडनं कुठल्याही पद्धतीची कारवाई जी काही होत हो, तुम्ही जर आता पत्रकार आहात, तुम्हाला मिनिट टू मिनिट जर कारवाई काय झाली ती दाखवलं तर तुमच्या पण लक्षात येईल की कारवाई काय झाली. माझ्याकडे आता ती नोट आहे, फक्त आता मला ती सगळ्यांच्या पुढं हे करायची नाही, परंतु तुम्हाला मी दाखवायला तयार आहे. घटना काहीतरी रात्री 2:30ला घडलेली आहे, त्याच्यात जे काही आहे त्याच्यानंतर ती घटना घडल्यानंतर त्याच्यातनं त्या गाडीनं 2 जणांना उडवलेलं आणि खलास केलेलं आहे हे लगेच कोणाला माहिती नव्हतं. त्यानंतर जसं ही माहिती मिळाली त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. त्याच्यामध्ये 304 त्या सगळ्या गोष्टी त्याचा फार स्वतः लोकांनी म्हणजे काही लोकांनी चर्चा करून केलाय. ती सगळी कलमं त्याच्यामध्ये घातली. बेल लगेच मिळायला नको होता, तो बेल मिळाला, परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा वकील आहेत ते तुमचे आहेत सुप्रिया म्हणतात, नितेश राणे म्हणतात ते शरद पवारांचे वकील आहेत. कुठले वकील? प्रशांत पाटील आरोपी. एक मिनिट मला सांगा, आज देशामध्ये प्रख्यात वकील कोण आहे दिल्लीमध्ये? सांगा ना. साळवे साहेब आहेत, हरीश साळवे, एवढं तर तुला माहिती आहे. जर उद्याच्याला तू हरीश साळवेंना दिलं आणि नंतर ह्यांच्याकडे काही केस झाली, वकील काही तुझा तो हरीश साळवेचा म्हणजे तुझा वकील नाही झालेला, वकील कुणाची केस घेऊ शकतो. तुम्ही पण पत्रकार मित्रांनो मला हात जोडून विनंती करायची, हे वकील कोण देत नाहीये. आता ह्याच्या ओळखीचा वकील, हा तुझा आता तिकडं, हा तुझा तिकडं, ही सगळी बकवास आहे बाबांनो. ह्याच्यातनं कारण नसताना आपण ही सगळं जी चौकशी आहे ती तिसरीकडेच घेऊन चाललेलो आहे. वकील कोण दिला त्या वकिलाला जाऊन विचारा ना, तुला कुणी नेमला, तुला कुणी तिथं हे केस लढवायला दिली. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे दावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. एक मिनिट, त्यांनी सांगावं ना एक्साईजच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले, त्यांनी खुबिया कॅमेऱ्यामध्ये ते दाखवावं, किंवा काही अलीकडे तर इतके सगळ्या तंत्रज्ञान पुढे गेलेले आहे. सगळ्या गोष्टी फोन कुणी केला तर फोन पण आपण टेप करू शकतो. काही डिमांड केली असेल त्यांच्या मार्फत कोण आलेला असेल तेही सांगता येतं. नाही, त्याच्यात तर मी वाचलं ते दंगेकर तर म्हणाले सीपीनीच हे केलं, पैसे घेतले. ते विचारलं सीपींना, ते म्हणले दादा आता सध्याचं एकदम वातावरण एकदम अशा पद्धतीनं कुणी जरी आरोप करायला लागलं तर त्यांना पण असं बिनबुडाचे आरोप करतात आणि केले असले तर पुरावे द्यावे लागतील. उद्याच्याला ते म्हणतात की XYZ ऑफिसरनी घेतलंय तर मग पुरावे तर द्यावे लागतील ना. असं उगीच उचलली जीभ लावली टाळायला असंही बोलताय. मतदान केंद्र मला त्याच्याबद्दल काही माहित नाही, मला त्याच्याबद्दल काही माहित नाही. तो निवडणूक अधिकाऱ्यांना कंप्लेंट करायची आणि ते चौकशी करायची. 5 टप्पे झालेले आहेत. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स निकालानंतर काय होऊ शकतो राज्यात? अरे मी काही ज्योतिष नाही बाळा, त्याच्या ऐका ना बाबा, 4 तारखेला मतपेट्या काही मशीन एकदा टोटल मारल्यावर आपल्याला कळेल. फार तू केस डोकं खाजू नको त्यावेळेस.